योगी सर्व काळ सुखदाता या अभंगांची प्रश्नोत्तर आपण आता बघणार आहोत। पहिला प्रश्न आहे, खालील चौकटी पूर्ण करा। अभंगात वर्णिलेला चंद्रकिरण पिऊन जगणारा पक्षी, त्याचं उत्तर आहे चकोर। दुसरा प्रश्न आहे, आ पिल्लांना सुरक्षितता देणारे पांखोवा म्हणजे पक्षिणीचे पंख। स्वतःला मिळणारा आनंद, उत्तर आहे स्वानंद तृप्ती। तिसरा त्याच्या पुढचा आहे, व्यक्तीला सदैव सुख देणारा योगी। आता त्यांनी दिलेला आहे, खालील आकृती पूर्ण करा। तर पिलियासी याचा जोड आहे पक्षिणीच्या पंखांसारखे। योग्याचे मृदुत्व सर्वांशी कशाप्रमाणे आहे, तर पिल्लांसाठी जसं पक्षिणीच्या पंखांसारखं आहे तसं, किंवा चकोराशी चंद्रकिरण जसे आहेत तसं, किंवा जीवाला म्हणजे जीवासी पाण्यासारखे। तर या जोड्या आहेत, या लक्षात ठेवा। त्याच्यानंतर खालील तक्ता पूर्ण करा। योगी पुरुष आणि जीवन म्हणजे पाणी यांच्यातील फरक स्पष्ट करा। तर पहिला फरक आहे की योगी पुरुष सबाह्य निर्मळ असतो, तर जीवन म्हणजे पाणी वरवरचा मळ जो असतो तो धुते। त्याच्यानंतर दुसरा आहे, स्वानंद तृप्ती देतो योगी पुरुष, तर जीवन जे आहे म्हणजे पाणी जे आहे तहान शमवणारे आहे आणि क्षणाचा आनंद, क्षणाचं सुख देतं। तिसरं आहे, सर्व इंद्रियांना शांत करतो योगी पुरुष, म्हणजे त्याच्या ज्ञानाने आपल्याला शांत वाटतं। तर जीवन पाणी जो आहे तो फक्त जिभेला तृप्त करतो। त्याच्यानंतर योगी पुरुष जो आहे तो आत्मज्ञानाने उद्धार करतो, तर जीवन म्हणजे पाणी फक्त अन्नदान करते। असे हे योगी पुरुष आणि जीवन पाणी यांच्यातला फरक आहे। त्यानंतर खालील शब्दांसाठी कवितेतील समानार्थी शब्द शोधा। तर जिभेला समानार्थी शब्द आहे रसना, पाणीला आहे उदक, जीवन, जल असं, गोडपणा मधुरता, आणि ढग याला मेघ हा शब्द आहे। तर अशा पद्धतीने आपण हे प्रश्न सॉल्व्ह केलेले आहेत, सोडवलेले आहेत। तुम्हाला काही जणांनी मला आत्ता कळवलेलं आहे की या कवितेचा अभंगाचा अर्थही त्यांना हवा आहे, तर आपण ह्या अर्थासाठी सुद्धा एक व्हिडिओ तयार करणार आहोत। त्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि